नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आज गेलेलो होतो अक्कलकोटला. आमचे मामा मामी आले की आम्ही नेहमी अक्कलकोटला जातो. तर तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांचं दर्शनाची ओढ असते सर्वांनाच, तसंच आम्हीही गेलो होतो. पण आम्ही गेलो होतो नवरात्रामध्ये, त्याच्यामुळं काहीच गर्दी नव्हती. खूप छान आणि खूप निवांत असं दर्शन झालं. कधी पण तुम्ही जर गुरुवारी जाल तर खूप गर्दी असते. आणि किती मस्त आणि निवांत छान वाटत आहे मंदिर. असं मंदिर खूप वर्षापूर्वी दिसायचं जेव्हा आम्ही खूप लहान होतो. तेव्हा मंदिरात अजिबात गर्दी नसायची. आणि आमचं गावच असल्यामुळं अक्कलकोट, पण आम्ही राहतो सोलापूरला, त्याच्यामुळं आम्ही नेहमी जातो अक्कलकोटला दर्शनाला. पण घरी कुणीतरी आल्यानंतर किंवा आमच्याकडं कुणीही पाहुणे आले तर आम्ही अक्कलकोटला दर्शनाला आवर्जून जातो. बघा, पूर्ण मंदिर रिकामं आहे, नाहीतर इथपासून रांग लागलेली असती पूर्ण आतमध्ये दर्शनापर्यंत. आणि खूप छान आणि निवांत दर्शन झालं. आम्हालाही खूप मनाला प्रसन्न वाटलं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन. तुम्हीही नक्की अक्कलकोटला आल्यानंतर जर यायचं असेल तर रविवारी किंवा ज्या दिवशी असं नवरात्रात किंवा दुसरीकडे कुठेतरी लोक असतील तेव्हा आपण इथं यायचं. मंदिरात खूप छान छान शांत वाटतं आणि मस्त असं दर्शन झालं आमचं तिथं. आणि सहसा आम्ही संध्याकाळच्या टायमाला येतो 5-6 वाजता, कारण तिथलं जे गार्डन आहे अन्नक्षेत्रामधलं, ते गार्डन पण संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत उघडं असतं आणि सकाळी 5 ते 9 पर्यंत उघडं असतं. आणि मुलांनाही तिथं खेळायला आवडतं. मस्त स्वामी समर्थांचं छान दर्शन झालं, मनाला खूप प्रसन्न वाटलं. आणि तिथून आम्ही थोडा वेळ बसलो तिथं ध्यान साधनेच्या तिथं. आणि त्याच्यानंतर नवरात्र असल्यामुळं खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं. छान देवी सजवली होती तिथं, बघा किती मस्त. आणि सर्वजण म्हणतच होतात की तुळजाभवानीचं दर्शन घेतलं पाहिजे नवरात्रामध्ये. आणि तेच इच्छा माझ्या मनात आली आणि आम्ही अन्नक्षेत्राकडे गेलो तर तिथं हे नवीन मंदिर बनलेलं दिसलं आम्हाला. खूप मस्त असा छान मंदिर बनलं होतं. आणि बघा, हुबेहूब तुळजाभवानीचं प्रतिकृती इथं बनवलेली आहे. ज्यांना कुणाला तुळजापूरला जाणं होत नसेल त्यांनी इथंही अक्कलकोटमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेऊ शकता. इतकी सुंदर देवी अंबाबाई मनाला पाहून खूप प्रसन्न वाटावी असं मूर्ती होती. आम्ही दर्शन घेतलं आणि पूर्ण दगडामध्ये बनलेलं हे मंदिर आहे. हे नवीनच मंदिर झालेलं आहे अन्नक्षेत्राच्या जवळ. नक्की तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर तिथं समोरच नवरात्र साठी एक देखावा बनवलेला होता. ही शिवराज्याभिषेकाचा सोहळा होता, हा हलता देखावा होता. आणि आम्ही खूप वेळ वाट पाहिली ते चालू होण्याचा, पण उद्घाटनाला खूप वेळ होता. लोक येणार होते खूप सारे, त्याच्यामुळं आम्हाला काही तो पूर्ण पाहायला नाही भेटला, कारण निघण्याची वेळ झाली होती. तरी आम्ही खूप वेळ थांबलो तिथं. बघा किती मस्त भव्य दिव्य त्यांनी एकदम हलता देखावा बनवलेला होता. आणि एकदम गार्डनच्या अगदी समोरासमोरच हे तुळजाभवानीचं मस्त मंदिर आहे. आणि एक ताई मस्त छान रांगोळ्या काढत होत्या तिथं. खूप मोठी रांगोळी काढली होती त्यांनी आणि खूप सुंदर कलर पण छान भरले होते. आणि गाडी पार्किंगची ही मस्त सोय आहे आतमध्ये. आणि एरवी खूप गर्दी असते, पण त्या दिवशी गर्दी नव्हती काहीच. खूप छान दर्शन झालं आमचं सर्वांचं. आणि आमच्या मामी आल्या की आम्ही नेहमी कुठंतरी एका देवस्थानाला जातो फिरायला. आमच्या जवळच सोलापूरच्या जवळच बाळ्याचा खंडोबा आहे, तिथंही आम्ही जातो. हे मंदिर पूर्ण आतमधून इतकं सुंदर सजवलेलं होतं आणि असं वाटत होतं तिथून निघूच नये. आम्ही खूप वेळ तिथं होतो, 1-2 तास आम्ही बसलेलो होतो. आणि देवीच्या मूर्तीला पाहून तर अजूनच प्रसन्न वाटत होतं मनाला. बघा, एकदम छान सुंदर रांगोळी तयार झालेली आहे आणि सगळे लोक येऊन तिथंच देवीचं दर्शन घेत आहेत. मस्त विद्युत रोषणाई केलेली आहे, एकदम लाइटिंग केलेली आहे छान नवरात्रामुळे. आणि खूप भाविक लोक आल्यानंतर पुण्यावरून वगैरे पण खूप येतात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आणि आमचं समर्थ, आमचं पिलू, सगळेजण एवढे खुश होते ते देखावा पाहण्यासाठी. आणि ते ट्रायल घेत होते तेवढंच आम्ही पाहिलं आणि निघण्याची वेळ झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अक्कलकोटला आल्यानंतर नक्की तुळजाभवानीच्या मंदिरालाही दर्शन घेण्यासाठी या. खूप छान असं मंदिर आहे.
आम्हाला तर पायच निघत नव्हता तिथून, पण आम्ही सगळं पाहिलं, छान व्हिडिओ काढले, फोटो काढले, दर्शन घेतलं आणि तिथून निघण्याची वेळ झाली. तर मुलं तर रडतच होते की नाही आपण पूर्ण देखावा पाहूनच जायचा, पण वेळेअभावी आम्हाला तिथून निघावं लागलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. धन्यवाद.